श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण सोलापूर येथील रहिवासी असलेल्या सचिन दादांचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील महाराजांनी मला दिलेले आत्तापर्यंतचे सर्व अनुभव शेअर करत आहे. आता मी सध्या मुंबई येथे वास्तव्य करतो, पण मी जे काही सुरुवातीला होतो ते सोलापूरचा आहे. सोलापूरचा मूळचा रहिवासी आहे. मी रेल्वे खात्यामध्ये जॉईन झालेलं होतं. माझे लग्न झाले, 2 मुले झाले आणि मी तिथेच होतं. पण आमची 3 वर्षानंतर बदली होत असायची. माझी जी काही परिवार होता तो खूप म्हणजे खूप बिकट परिस्थितीतून आम्ही वरती आलेलो होतो. माझे आई वडील हे खूप काबाड कष्ट करायचे. सोलापूर आमचं गाव असल्यामुळे जवळच अक्कलकोट असल्यामुळे महाराज आमचं श्रद्धास्थान होतं. माझे आई वडिलांचा महाराजांवरती प्रचंड विश्वास. आम्हाला राहण्यासाठी फक्त 10 बाय 10ची खोली होती. त्या खोलीतून मी महाराजांची सेवा आणि माझा जीवनाचा प्रवास सुरू केला. महाराजांच्या कृपेने माझं शिक्षण कंप्लीट होऊन मला रेल्वे खात्यामध्ये नोकरी मिळाली. आई वडिलांना सुख देण्याची वेळ आली. पण म्हणतात ना की जेव्हा आपण त्यांना सुख देण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेस देव आपल्यासोबत असं काहीतरी करतो की नकळतपणे आपल्याला त्याच्यावरती अविश्वास वाटायला लागतो. असंच झालं, कारण माझे आई वडील मी जेव्हा नोकरीला लागलो त्यानंतर एकाच महिन्यामध्ये माझी आई गेली. आई गेल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये वडील गेले. पाठोपाठ 2 छत माझ्यावरून हरपले. त्यामुळे माझं लग्न मामांनी करून दिलं. मग माझी सौभाग्यवती माझ्या जीवनामध्ये आली. ती देखील देवाची प्रचंड भक्ती, पण ती गजानन महाराजांची सेवा करायची आणि मी महाराजांची सेवा करत होतो. आणि माझी 3 वर्षांनी बदली होत असल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी ती म्हटली की तुम्ही जा, म्हणून मी इथेच थांबते, कारण मुलं पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जातात. त्यामुळे ती म्हटली की तुम्ही जा. तर मग मी मुंबई येथे आलो आणि माझं कुटुंब हे सोलापूर येथेच स्थायिक झालं. ते तिथेच माझी पत्नी त्यांना घेऊन राहत होती. त्यानंतर स्वामी भक्तांनो, काय झालं की असेच दिवस माझे चालले होते. त्यामध्ये माझा जो मुलगा आहे तो 12 वर्षाचा झाला. मुलगा जेव्हा 12 वर्षाचा झाला त्यानंतर स्वामी भक्तांनो, अचानकपणे तो खूप आजारी पडला आणि तो इतका स्वामींचा भक्त होता, त्याला स्वामींशिवाय काहीच दिसत नसायचं. सकाळी उठला की तो स्वामी स्वामी करायचा, झोपताना स्वामी स्वामी करायचा, खेळायला बाहेर चालला, कुठे शाळेत चालला तरी तो अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हटल्याशिवाय, महाराजांना मुजरा केल्याशिवाय तो घराबाहेर पडत नव्हता. इतका तो छान होता. पण काळाची चाहूल, जणू काय जे माणसांना आवडतात ते देवाला देखील आवडतात, असंच काहीतरी झालं. महाराजांनी माझा मुलगा माझ्यापासून हिरावून घेतला. मी स्वामींवरती प्रचंड रागावलो. माझी पत्नी देखील गजानन महाराजांना खूप रागवली की असं कसं झालं, तुम्ही असताना हे कसंच होऊ शकतं, असं मनामध्ये विचार यायला सुरुवात झाली. जवळपास 1-2 वर्ष मी महाराजांचं नाव देखील घेतलं नाही, काहीच सेवा केली नाही. पण देवाला आपली गरज नसते, आपल्याला देवाची गरज असते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. कारण जीवनामध्ये खूप सारे संघर्ष मी बघितलेले आहे आणि जे काही सुख मिळतं ना ते फक्त महाराजांच्या सेवेमध्ये मिळतं. आणि एकदा जर आपण स्वामींच्या सेवेत आलो, स्वामींनी जर आपला हात धरला, आपण जरी त्यांना सोडलं तर स्वामी महाराज आपला हात कधीच सोडत नाही. ते आपल्या भक्ताला पुन्हा त्यांच्याकडे ओढूनच घेतात. असंच झालं. पुन्हा माझ्यासमोर महाराजांचे खूप सारे अनुभव यायचे. त्यानंतर कुठे बाहेर गेलो की महाराज दिसायचे आणि नकळतपणे मनामध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र माझा चालू व्हायचा. त्यानंतर असे काही व्हिडिओ समोर आले की त्याच्यातून कळालं की असं का बरं घडलं, कारण त्याचं आयुष्यच तेवढं होतं आणि त्याला महाराजांनी त्याच्या जवळ घेतलं हे त्याच्यासाठी खूप आहे, कारण त्याच्या जीवनाचं सार्थक झालं असं वाटलं. त्यानंतर मग आपण त्याच्यासाठी, त्याची एवढी भक्ती होती, महाराजांना तो एवढा आवडत होता, तर आपण त्याच्यासाठी काहीतरी करावं असं मनामध्ये विचार आले. त्या विचारामध्ये मी पूर्णपणे गुंग झालेलो होतो की आता नेमकी काय करावं. तर जिथे राहत होतो तिथे मारुती मंदिर होतं. या मंदिरामध्ये जर आपण महाराजांच्या मूर्तीची स्थापना केली तर इथे महाराजांची सेवा सुरू होईल आणि दुःखित पीडितांना
भक्तांना एक आधार मिळेल, आपण हे करूया असं मनामध्ये आलं. जणू काय स्वामींनीच हा विचार माझ्या मनात घातला असं मला वाटलं आणि मग मी तेच केलं. स्वामींची खूप छान मूर्ती वगैरे मी बनवायला टाकली, मूर्ती बनवली. त्यानंतर जे काही ते मंदिर चालत होते त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला, त्यांच्याशी बोललो. त्यांना म्हटलं की ते महाराजांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. तर त्यांनी मला स्पष्ट नकार दिला. मी खूप वेळेस त्यांना विनंती केली, पण त्यांनी स्पष्टपणे नकार दिला की नाही, इथे होऊ शकत नाही. तुम्हाला जर करायचं असेल तर मंदिराच्या बाहेर तुम्ही करू शकता, पण मंदिरामध्ये ते करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मला खूप वाईट वाटलं की आता नेमकी काय करावं. मूर्ती तर तयार झाली आणि आता मूर्तिकाराला पैसे देऊन ती तर घरी आणावंच लागणार. मग मी त्याला पैसे दिले, ती मूर्ती घरी आणली. त्या मूर्ती पॅक बंद होती. काय करावं, खूप डोळ्यामध्ये अश्रू यायचे की नेमकं आपल्याकडून आपण चांगला विचार केला होता, हे का बरं असं घडलं. महाराजांशी मी मनोमन त्या मूर्तीसोबत बोलत बसायचो. रात्री झोपच यायची नाही, डोळ्यामध्ये अश्रू यायचे की महाराज नेमकी काय, मी कुठे चुकलो का, माझं काही चुकलं का, मी काही वाईट विचार केला का. मग तुम्ही सांगा ना, काय करायला पाहिजे, मला काहीतरी मार्ग दाखवा. ही मूर्तीची स्थापना मी कुठे करू, मला काहीतरी संकेत द्या, काहीतरी मार्ग दाखवा. असं मी कंटिन्यू महाराजांशी बोलत असायचो आणि रडत असायचो. यामध्ये 1 महिन्याचा काळ पलटून गेला. 1 महिन्यानंतर असं काय झालं की मी सहज झोपलेलो होतो. रात्री 3ची वेळ होती. त्यावेळेस अचानकपणे जे काका तिथे राहतात ते मला कंटिन्यू भेटतात आणि त्यांच्या घरी महाराजांचा कायम प्रसाद वगैरे काही ना काही असतंच. त्या काकाचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला आणि माझ्या लक्षात आलं की हे काका महाराजांची सेवा करतात. यांना आपण विचारून बघूया, काहीतरी मार्ग आपल्याला मिळेल असं माझ्या मनामध्ये आलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर आवरून मी त्या काकांच्या घरी जाण्याचं ठरवलं. काकांच्या घरची बेल वाजवली. त्यानंतर काकांनी दरवाजा उघडला. मी समोर बघितलं आणि काकांना मग मी सर्व काही सांगितलं की असं असं आहे. तर काका म्हटले की आमच्या घरामध्ये एकादशीला गुरुवारी आरती होत असते महाराजांची, आम्ही प्रसाद देखील बनवतो आणि इथे जे काही बिल्डिंगमधले जे काही सेवेकरी आहे ते आरतीसाठी, नामस्मरणाच्या सेवेसाठी येतात आणि आम्ही कधी कधी स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण देखील करतो. तर मग असं ठरलं की आपण तुमच्याच घरामध्ये मग या मूर्तीची स्थापना करूया, म्हणजे लोकांना एक स्थान मिळेल आणि लोक येऊन इथे त्यांचं दुःख दूर करतील आणि यांच्यासमोर बसून आपली सेवा होईल असं ठरलं. त्यांनी देखील होकार दिला, ठीक आहे. आणि महाराजांचीच इच्छा, पण आपल्याला काही कळत नाही. त्यांच्या घरी महाराजांना जायचं होतं कारण त्यांची खूप दिवसाची इच्छा होती की महाराजांची मूर्ती घरी आणायची. आणि महाराजांची जी काही लीला असते, जे काही कोणाकडून काय करून घ्यायचं हे महाराज करत असतात, पण आपल्याला मात्र कळत नसतं. महाराजांनी योग्य वेळ निवडलेली होती. ती योग्य वेळ येईपर्यंत महाराज स्वतः बंदिस्त राहिले. तो वार होता गुरुवारचा, गुरु पुष्यामृत योग. त्या योगावरती महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्यांच्या घरी झाली आणि तेव्हापासून त्यांच्या घरी आरती होऊ लागली. खूप छान वाटलं. तेथील जे काही प्रसाद होतो तिथे सहभागी होण्याचा. मी माझ्या मुलाच्या नावाने तिथे प्रसाद देत असतो. अन्नदान सेवा माझ्याकडून घडत असते. ही महाराजांची कृपा आहे. डोळ्यामध्ये अश्रूशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, फक्त अश्रू दिसतात आणि महाराजांची अगाध लीला दिसते. त्यानंतर आम्ही सेकंड चान्स वगैरे काहीच घेतला नाही. एका मुलीवरतीच आम्ही राहिलो. माझी पत्नी ही खूप म्हणजे खूप समजदार आहे. अशी समजदार पत्नी प्रत्येकाला मिळावी ही स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करतो. आता स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला माझा जो काही दुसरा अनुभव आहे तो सांगतो की माझी पत्नी ही अभ्यास करायची, पण आम्ही ठरवलं होतं जर गव्हर्नमेंट जॉब लागला तरच नोकरी करायची, नाही तर करायची नाही. आणि माझी महाराजांकडे एकच विनंती होती की तिला जॉब मिळू द्या, कारण प्रत्येक स्त्री ही स्वावलंबी झाली पाहिजे. आयुष्यामध्ये कधी कुठली वेळ कशी येईल काही सांगता येत नाही. जर स्त्री कमवती असेल तर ती कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकते, असे माझे विचार होते. आणि महाराजांच्या कृपेने खरंच तसंच झालं. माझी पत्नी बँकेमध्ये जॉबला लागली. अकाउंटचं काम तिला मिळालं आणि सर्वांना खूप आनंद झाला की माझी पत्नी ही जॉबला लागली म्हणून. मलाही खूप आनंद झाला. त्यानंतर माझी मुलीचंही शिक्षण चालू होतं. पत्नीही, आम्ही सर्वजण आता सोबतच राहतो. आत्ताचा जो काही अनुभव आहे तो सांगतो की 2024 साली माझी पत्नी जेव्हा अकाउंटचं काम सांभाळत होती त्या वेळेस काय झालं की तिच्याकडून चुकून एक दिवस ज्यांना 7,000 रुपये द्यायचे होते तर 17,000 रुपये त्याच्याकडून एंट्री
करून गेली. त्यामुळे नंतर जेव्हा संध्याकाळी तिने टॅली केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की आपल्याकडून 10,000चा घोटाळा झाला आहे, 10,000 रुपये कमी भरत आहे. त्यावेळेस तिला प्रचंड टेन्शन आलं की आता नेमकी काय करावं. मग सर्व काही व्यवस्थित बघितल्यानंतर कळालं की एका व्यक्तीला 7,000 द्यायचे तर 17,000 गेले आहे, त्याच्याकडे 10,000 रुपये गेलेले आहे. आता त्याने ते मान्य केलं पाहिजे. असं खूप हे झालं. तिने मला कॉल केला की असं झालं आहे. तिला म्हटलं काही काळजी करू नको, महाराज आहे. तिने गजानन महाराजांचा धावा करायला सुरुवात केला. मी इकडे महाराजांचा धावा करायला सुरुवात केला. महाराज तुम्हीच आता बघा काय करायचे ते, त्या व्यक्तीला सद्बुद्धी द्या आणि तो हो म्हणू द्या, असं आम्ही हे केलं. त्यानंतर मग त्या व्यक्तीच्या घरी जेव्हा गेलो त्याने थोडंसं आम्हाला बोललं देखील. माझी पत्नी म्हटली की ही मी जे काही करणार आहे बाबा. तिने गजानन महाराजांना नवस केला, कारण तिच्या धावपळीमध्ये घरचं काम, ऑफिसचं काम, त्यामुळे ती थोडी सेवा तिची कमी झाली होती. त्यावेळेस विजय ग्रंथाचं पारायण वगैरे तिच्याकडून काही एक होत नव्हतं आणि मी देखील म्हणजे माझ्याकडून पण काही सेवा नाही. आमच्या घरामध्ये खूप सेवा त्यावेळेस कमी झाली होती. तिने महाराजांना नवस केला, जर याच्यातून मी सुटले तर तुमच्या ग्रंथाचं लगेच पारायण करेल म्हणून असं म्हटली. त्यानंतर त्याच्या घरी गेलो. महाराजांनी त्याला सद्बुद्धी दिली, तो कबूल झाला आणि त्याने ते पैसे रिटर्न केले. प्रचंड आनंद झाला. पत्नी म्हटली अहो मी तर बाबांना म्हटले की लगेच मी पारायण करेन, पण माझ्याकडे विजय ग्रंथ नाही, तर आता काय करायचं. तर मी तिला म्हटलो काळजी करू नको, उद्या मी येताना घेऊन येईल, कुठेतरी शोधेल आणि तो तुझ्यासाठी ग्रंथ घेऊन येईल, असं मी तिला म्हटलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अचानकपणे आमच्या घराची सकाळ आम्हाला जायच्या अगोदर बेल वाजली. एवढ्या सकाळी कोण आलं, कधी येत नाही आणि कोण आलं. त्यावेळेस जेव्हा आम्ही दरवाजा उघडला तर तिचे वडील घरी आलेले होते. तिला वडिलांना बघून प्रचंड आनंद झाला. अचानक कसं फोन नाही, काहीच नाही, अचानक कसं येणं केलं. आणि तर ते म्हटले की तुझं जे काही प्रॉब्लेम झाला होता अकाउंटमध्ये तो व्यवस्थित झाला का, असं ते म्हटले. त्यावेळेस आम्हाला कळालंच नाही की यांना कोणी सांगितलं, कारण मीही फोन केला नव्हता आणि तिनेही फोन केला नव्हता. त्यावेळेस आम्ही विचारलं की तुम्हाला कोणी सांगितलं की असा प्रॉब्लेम आहे. त्यावेळेस ते म्हटले की माझ्या स्वप्नामध्ये काल महाराज आले होते आणि महाराज म्हटले की तुला ग्रंथ पाहिजे आहे, अकाउंटचं काम तुझं गुंतलेलं आहे, ताबडतोब तुला ग्रंथ पाहिजे आणि तो ग्रंथ तुला नेऊन दे, अशी महाराजांनी मला आज्ञा केली, म्हणून मी आलो आहे. हे ऐकून आमच्या दोघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आले. त्यांनी त्यांच्या हातामध्ये जो काही ग्रंथ काढला तो ग्रंथ घेतला आणि तो ग्रंथ माझ्या पत्नीच्या हातावरती ठेवला. तो ग्रंथ बघून खूप म्हणजे खूप रडायला यायला लागलं. खरंच देव किती महान आहे की त्याची भक्ती करून तो घेत असतो. आपण फक्त निमित्त मात्र असतो. ज्याच्याकडून जे करून घ्यायचं त्याच्याकडून ते करून घेत असतो. तेव्हापासून मग माझ्या पत्नीने विजय ग्रंथाचं पारायण कधीच बंद केलं नाही. ती रोज एक अध्याय वाचल्याशिवाय घराबाहेर पडतच नाही. आणि मलाही कळालं की आपण देखील महाराजांची सेवा केल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही. मी देखील 3 अध्याय 11 माळी जप केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही. जे काही जीवनात घडतं ते आपल्या नशिबावरून घडत असतं, कर्मामुळे घडत असतं. जसे आपले कर्म असते तसेच त्याचं फळ मिळत असतं. आज आम्ही खूप सुखी आहोत, समाधानी आहोत आणि विशेष म्हणजे स्वामींच्या सेवेमध्ये रममान आहोत. करोनाच्या काळामध्ये देखील आमच्यावरती खूप मोठे संकट ओढवले. माझ्या मुलीला कोरोना झाला होता, त्यातून महाराजांनी तिला अलगद बाहेर काढलं. अक्षरशः हॉस्पिटलला देखील जाण्याची गरज आम्हाला भासली नाही. घरच्याच गोळ्या औषधावरती आणि घरच्या उपायावरती आणि महाराजांच्या सेवेच्या ताकदीवरती, श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या ताकदीवरती आमच्या मुलीला त्याच्यातून बाहेर निघली आणि सर्व व्यवस्थित झालं. बाहेरची जर परिस्थिती बघितली तर खूप भयानक होती, पण महाराजांच्या कृपेने आम्ही एकदम व्यवस्थित सुखरूप त्यावेळेस देखील बचावलो. महाराजांची अशीच कृपा प्रत्येक स्वामी भक्तावर राहो. प्रत्येकाकडून महाराजांनी अखंडित अविरतपणे खूप सेवा करून घ्यावी हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि मला आलेले हे अनुभव येथे संपवतो. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या दादांचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.